नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषदेत कार्यरत सफाई कामगारांना गेल्या 3 महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचा तसेच काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेत कामगारांच्या प्रश्नांवर जाब विचारला। चांदवड नगर परिषदेत 2019 पासून कार्यरत असलेल्या सुमारे 50 ते 55 सफाई कामगारांना ठेकेदाराकडून गेल्या 3 महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे। याशिवाय संबंधित कामगारांना महिन्याच्या 1 तारखेपासून कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या सर्व प्रकाराविरोधात शिवसेनेचे सचिव तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन मुख्य अधिकारी शिंगारे यांना घेराव घालत कामगारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारला। त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भाऊसाहेब चौधरी यांनी थकीत मानधन तातडीने अदा करावे तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। आणि कार्यवाही झाली पाहिजे। नाही, पण आता जेव्हापासून सत्ता हे नगराध्यक्ष होते 7 महिने झाले, त्यांची मूकसंमती तर नसावी आहे। काही 7 महिन्याचे एवढा मोठा भ्रष्टाचार दरवर्षीला होत असताना नगराध्यक्ष असो किंवा लोकप्रतिनिधी असो ते गप्प होतात। बघा, आमचे लोक भ्रष्टाचाराला विरोध करतायत। आमचे लोक, आमची जे नगरसेवक निवडून आले लोक आहेत ते शहराच्या दृष्टीने शहर कसं चांगलं राहील, शहराच्या लोकांचं राहणीमान कसं उंचवेल त्यासाठी प्रयत्न करतायत। ते का करत नाही हे चांदवडकर नागरिकांनी त्यांना विचारलं पाहिजे की आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिले? भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी निवडून दिले की आम्हाला शहर स्वच्छ करण्यासाठी किंवा शहर सुंदर ठेवण्यासाठी निवडून दिले? हा विचारलं गेलं पाहिजे नागरिकांनी। 16.5 लाखाप्रमाणे वर्षाचे जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपये त्या ठिकाणी कामगारांना कॉन्ट्रॅक्टला देतो आपण। आणि ह्या चांदवड नगर परिषदेचा सर्व जर आपण विचार केला कर रूपाने येणारा जो पैसा आहे तो साधारणतः 1.5 ते 2 कोटी रुपये त्या ठिकाणी कर रूपाने नगर परिषदेकडे येतो। म्हणजे कर रूपी जो पैसा आलेला आहे तो कर रूपी पैसा ह्या नगर परिषदेने कामगारांच्या वापरण्यासाठी हा पैसा कुठे वापरला? बरं, त्यांना दिलेला पैसे दिलं, जर ते कर संकलन जेवढे झालं तेवढे पैसे त्यांचे त्यांनी तेवढे दिले असं हरकत नव्हती। पण त्याच्यापैकी त्यांना अर्धे पैसे दिले नाही, अर्धे लोक त्या ठिकाणी वेगवेगळे घुसवले गेले। आणि आमची मागणी होती की आता आम्ही सीओना भेटलो की तुम्ही त्या कर्मचारी जे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पैसे थेट त्यांच्या अकाउंटला दिले गेले पाहिजे। नंतर सांगितलं की नाही, त्यांना डॉक्युमेंट मागितले आणि त्यांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मिळत नव्हते। पण जेव्हा मी पुन्हा त्या समोरासमोर कामगारांना विचारलं तर कामगारांचे सर्वांचे बँकेमध्ये अकाउंट आहे आणि हे नगर परिषदेला कळवलेलं आहे। असा एकही कर्मचारी नाही की त्याचं अकाउंट नाही। मग हे लपवा छपवी हे सगळे प्रकार काय चालले होते? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पुढच्या काळामध्ये सुद्धा